उत्सव हा 3 रंगांचा आभाळात सजला. उत्सव हा 3 रंगांचा आभाळात सजला. नतमस्तकामी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. नमस्कार, माझे नाव शिवराज भोसले. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट या शुभ दिवसासाठी आपण इथे सर्वजण जमलो आहोत. जवळपास 150 वर्षाच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य काही असंच मिळाले नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीरशूरांनी आपले रक्त सांडले आहे. अनेक वीरशूरांनी आपल्या निंगड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत. आपले सर्व जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अतिशय कष्टाने व जिद्दीने आपला भारत देशाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व कार्तिकांना स्मरण करूया आणि श्रद्धांजली अर्पण करूया. त्यांनी केलेल्या प्रसंगाला विसर पडू नये म्हणून वर्षानुवर्षे आपण 15 ऑगस्ट हा सण साजरा करतो. आज आपला भारत देश सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकत आहे. हे स्वातंत्र्य फक्त भारत देशालाच घडले. स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयाच्या शरीरात रक्ताप्रमाणे वाहतो. आज आपले संविधान सर्व जगात एक आदर्श संविधान झाले आहे. हे संविधान सर्व नागरिकांना एकतेचा अधिकार देतो. ज्या दिवसापासून आपला भारत देश स्वातंत्र्य मिळवला आहे त्या दिवसापासून आपला भारत देश समृद्धीच्या शिखरावर चालत आहे. आज आपला राष्ट्रध्वज प्रेम, बंधुता आणि एकतेचं प्रतीक आहे. आपला राष्ट्रध्वज सर्व सैनिकांची आठवण करून देतो. आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या राष्ट्रध्वजामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा असे 3 रंग आहेत. म्हणून आपण आपल्या राष्ट्रध्वजाला तिरंगा असे म्हणतो. केशरी रंग हा त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग हा सत्य, शांती आणि पवित्रता दर्शवतो. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. आणि तसेच आपल्या राष्ट्र तिरंग्यामध्ये एक अशोक चक्र आहे ज्याच्यामध्ये 24 आरे आहेत. सर्व जग एक कुटुंब आहे असा आपला संस्कारी भारत देश आहे. देव फक्त आकाशात. आज आपली भारताची राजधानी ही सर्वात मोठी राजधानी मानली जाते. देव फक्त आकाशात राहत नाही तर सीमेवरही राहतात, ज्यांना आपण जवान म्हणतो. जे ऊन वारा पावसाची पर्वा न करता सीमेवर तैनात राहून आपल्या देशाचे रक्षण करतात. जे प्रसंगी हसत आपल्या प्राणाचे बलिदान देतात ते जवान आहेत. ज्या देशाला देश नाही तर भारत माता मानली जाते त्या देशात आपण राहतो. याचा मला अभिमान आहे. आपल्याला एक तेवढे आपल्या भारत देशाची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. आज माझे भाषण तुम्ही शांतपणे ऐकून घेतले याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय भारत.